नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज मी हवामान आधारित मुरुग बहार फळ पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे ही बातमी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेत शेतकरी विविध फळपिकांसाठी विमा उतरवू शकतात आणि हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळू शकतात। शेतकरी मित्रांनो, या योजनेचे नाव म्हणजेच पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आहे। म्हणजे याला शॉर्ट फॉर्म मध्ये RWBCIS असे म्हणतात। या योजनेचा उद्देश काय आहे बघूया। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा उद्देश म्हणजे प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे जसे की अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट फळबागांमध्ये होणारे नुकसान भरून काढणे हा आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेशी फायदेशीर फळपिके कोणते ते बघूया। संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष यांसारखी प्रमुख फळपिके या योजनेत समाविष्ट आहेत। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा विमा संरक्षण कालावधी हा मृग बहारासाठी साधारणपणे 15 जून ते 15 जुलै दरम्यान संरक्षण दिले जाते। शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या विमा संरक्षणाची रक्कम ही 80,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत असू शकते। शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये नोंदणी कशी करायची चला ते बघूया। शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे संपर्क साधून या योजनेत सहभागी व्हावे। या योजनेची अंतिम दिनांक म्हणजे योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख जिल्ह्यानुसार आणि पिकांच्या अधिसूचनेनुसार बदलू शकते, परंतु साधारणपणे 15 जुलैच्या आसपास असते। शेतकरी मित्रांनो, या योजनेविषयी महत्त्वाचे म्हटले तर ज्या महसूल मंडळामध्ये म्हणजेच रेव्हेन्यू सर्कल संबंधित फळ पिकाचे 20 हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे तिथे ही योजना लागू होते। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे संपर्क साधावा। योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि नोंदणी प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी। आपल्या पिकासाठी निश्चित केलेली अंतिम तारीख तपासावी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल फार्मर्स वर्ल्डला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा।